चलो व्हिडिओ जरा लेटच येत आहे आणि पण थेट आहे आणि इथं नाही का आवरायचंच काम चालू आहे, म्हणजे घटाच्या अगोदरचा व्हिडिओ आहे हा आणि सगळं काही आहे ना मी एका दिवसातच काढायचं आम्ही ठरवलं आणि यांनी बेडरूम व्यवस्थित हे केली। बेडरूमचा हा पसारा बघा केवढा आहे, एकाच रूममध्ये केवढा असा पसारा आहे आणि नंतर किचन पण सगळं पूर्ण क्लीन केलं मी आणि त्याचे अर्धे भांडे आत्ताच घासून झाले होते। तर इथे बघा नवरोबांना कामाला लावलं आणि कसं ते तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये कळेलच। आणि इथे ना आपल्या स्टीलच्या भांड्यामध्ये ना स्टीलच्या ताटलीला जे कडेला शेवाळसारखं होतं ना ते ब्रशने घासून वगैरे बघा किती छान निघतं। तर इथे सामान काय करायची मी डब्यांमधलं नाही का बारक्या 1-2 भांड्यांमध्ये भरून ठेवायची, पण नंतर मग आयडिया आली की घरामध्ये 2 पिशव्या आहेत म्हणून मग त्या पिशव्यांमध्ये सगळं काही एकाच याच्यात ठेवून घेतलं, म्हणजे मला ते सापडायलाही सोपं होतं। आणि नंतर मग हे देवघर आहे ना, हे देवघर सासऱ्यांनी बनवलेलं आहे, तर त्याची टूर तुम्हाला मी नक्की देईन। तर इथं आमचा उंदीर मामा आहे ना जो छोटा तुम्हाला माहितीच आहे चिव, ती म्हणजे कसं डोंगर पोखरायला जाते आणि तिच्याकडून पप्पा छोटं मोठं काम करून घेतात, पण खूप मोठं काम करायची तिला इच्छा असते, तर तिच्याकडून काही ते देवघर हल्लं नाही, पण तरी प्रयत्न तिने काही सोडले नाही। चलो, आणि घरामध्ये कोरे पेजेस होते जे रिमचे असतात, ते डब्यांमध्ये मॉइश्चर साठू नये म्हणून मी हे यूज केले, पेपर न यूज करता। तर चला कशी वाटली ट्रिक मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे डबे मी नंतर भरून ठेवते। चलो बाय।